मोहिते पाटलांनी भाजपला धक्का दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील सर्वच राजकीय समीकरणे बदललेली आहेत। उद्या धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असून यासाठी शरद पवार सोलापुरात येत आहेत। तसेच पवार आणि सुशील कुमार शिंदे व प्राप्त माहितीनुसार आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हुतात्मा स्मृती मंदिरात जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली आहे। तसेच राम सातपुते यांचा देखील उमेदवारी अर्ज उद्या भरला जाणार असून यासाठी देवेंद्र फडणवीस सोलापुरात येत आहेत। भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते 7 रस्त्यापर्यंत रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। दरम्यान माळशिरसचे आमदार राम सातपुते आणि माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांच्या विरोधात मोहिते पाटलांनी आक्रमक प्रचार सुरू केलाय। तर सातपुते यांचे पार्सल एका रात्रीत बीडला पाठवू अशी टीका धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपची सर्वच यंत्रणा विस्कळीत झाल्याने प्रमुख पदाधिकारी टेन्शनमध्ये आले आहेत। तर माळशिरस मतदारसंघात भाजपच्या बूथला देखील माणूस मिळणार नाही अशी व्यवस्था मोहिते पाटील करू लागले आहेत। शरद पवार, सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंग मोहिते पाटील या तिघांनी बारामती, माढा आणि सोलापुरातून अनुक्रमे सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे यांचा विजयाचा चंगच बांधलाय। विरोधी वातावरण आणि मराठा समाजाची भूमिका, ग्रामीण भागात भाजप विरोधी रोष तसेच परके वाटणारे उमेदवार यांना भाजप आगामी 20 दिवसात कशी उत्तरे देणार आणि वातावरण बदलणार हे मोठे आव्हान भाजपासमोर असणार आहे।